नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अद्विक करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. एमपीएससीने नुकताच एसटीआय मुख्य परीक्षा, एएसओ मुख्य परीक्षा आणि एसआर मुख्य परीक्षेचा फायनल कट ऑफ जाहीर केला आणि त्या अनुषंगाने एक महत्त्वाचा मुद्दा असा आला आहे की आयोगाने फायनल रिकमेंडेशन लिस्ट सुद्धा जाहीर केलेली आहे. म्हणजे नुसती जनरल मेरिट लिस्ट नाही जाहीर केलेली तर फायनल निकाल देखील जाहीर केलेला आहे. पण यामध्ये अडचण अशी झालेली आहे की एकाच पदावर 2-2, 3-3 विद्यार्थ्यांची म्हणजे एकाच 2-3 जागेसाठी एकाच विद्यार्थ्याची निवड झालेली आहे. यापूर्वी ऑप्टिंग आउटची पद्धत होती आणि ऑप्टिंग आउट नुसार आपल्याला कोणत्यातरी 2-3 पदांचं ऑप्टिंग आउट करावं लागायचं आणि एक कोणतीतरी पोस्ट घ्यावी लागायची. त्यात विद्यार्थ्यांचा फायदाही होत होता. पण ऑप्टिंग आउटचा घोडेबाजार सुरू होता. विद्यार्थी ऑप्टिंग आउट करत नव्हते. त्यामुळे काहीतरी आयोग वेगळा निर्णय घेईल अशी अपेक्षा होती की एक पोस्टसाठी कोणतीतरी म्हणजे 3-4 पोस्ट आहेत त्यापैकी एकच पोस्ट कोणत्यातरी विद्यार्थ्याला दिली जाईल असं वाटत होतं. पण तार्किकरित्या कदाचित संविधानिकरित्या ते योग्य नसेल असं आयोगाला वाटत असेल. त्यामुळे आयोगाने आता अनेक पोस्टसह म्हणजे एकाच विद्यार्थ्याला 3-4 पोस्टसह निकाल जाहीर केलेला आहे. म्हणजे डबल पोस्ट भेटलेले असणार, कारण तो साहजिक त्याला मार्क जास्त असतील त्यामुळे तो पात्र ठरेल. पण यामुळे आता प्रॉब्लेम असा झाला आहे, नेमकं मग जे विद्यार्थी वेटिंगवर राहिले त्यांचं काय, त्यांना कसं पद भेटणार आणि मग याचं हा गुत्ता कसा सॉल्व्ह होणार याबद्दलचा पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सगळ्यात पहिले बघून घेऊया की कट ऑफ काय लागलेले आहेत. जर आपण बघितलं तर सब रजिस्ट्रार याच्या जागा होत्या 84 पद होते आणि यासाठीचा कट ऑफ जर आपण बघितला तर ओपन जनरलचा 303.50 लागलेला आहे, फिमेलचा 288.50 लागलेला आहे आणि स्पोर्टचा 255 लागलेला आहे. एससी कॅटेगरीचा जर बघितला तर 273 एससी कॅटेगरीचा आहे ओपन मेलचा, त्यानंतर 257.50 फिमेलचा आहे आणि 207 हा स्पोर्टचा आहे. एसटी कॅटेगरीचा 265.50 आहे मेलचा आणि 242.50 आहे फिमेलचा. त्यानंतर डीटीएचा जनरलचा कट ऑफ आहे, इथं जागा नसल्यामुळे डायरेक्ट फिमेलचा 264 दिलेला आहे. त्यानंतर एनटीबीचा 289.50 आहे, फिमेलचा 270.50 आहे. एसबीसीचा 287.50 आहे, फिमेलचा 274.50 एवढा लागलेला आहे. एनटीसीचा 297 एवढा लागलेला आहे, फिमेलचा 274 आहे. एनटीडीचा 293 आहे, फिमेलचा 272.50 आहे. ओबीसीचा 295.50 एवढा कट ऑफ लागलेला आहे, फिमेलचा 278.50 आहे आणि स्पोर्टचा 250.50 लागलेला आहे. ईडब्ल्यूएसचा कट ऑफ 281.50 लागलेला आहे एसआरचा आणि महिलांचा 266 लागलेला आहे. एसीबीसीचा कट ऑफ जर बघितला तर 301 मुलांचा लागलेला आहे आणि मुलींचा जर बघितला तर 285.50 लागलेला आहे. दिव्यांग मध्ये ए टाइम दिव्यांगाचा 270.50 लागलेला आहे, बी टाईपचा 220.50 लागलेला आहे, सी टाईपचा 266 लागलेला आहे आणि डी आणि ई मधला 207.85 लागलेला आहे. आणि ग्रुप ए बी ऑर्फनचा जर आपण बघितला तर तो 220 एवढा कट ऑफ ऑर्फनचा ए बी चा लागलेला आहे. यावरून आपल्याला दिसतंय की कट ऑफ एसआरचा खूप जास्त गेलेला आहे. त्यानंतर एसटीआयचा बघा, एसटीआयचा एससी कॅटेगरी, कारण एसटीआयचा ओपनला जागा नव्हत्या, हा महत्वाचा पॉइंट आहे आणि एसटीआयच्या जागा होत्या जवळपास 280, पण एसटीआयच्या ओपनला जागा नव्हत्या. तरी सुद्धा एससी कॅटेगरीचा कट ऑफ 256.50, फिमेलचा 239.50 आणि स्पोर्टचा 188.50 एससी कॅटेगरीचा कमी लागलेला आहे तुलनेने जर पाहिलं. एसटी कॅटेगरीचा 265.50, फिमेलचा 249.50 जागानुसार होतं. डीटीएचा 276.50 जनरल, 281 चा फिमेल 261 चा फिमेल आणि 234.50 स्पोर्टचा लागलेला आहे. एनटीबीचा जर बघितला 268.50 जनरल आहे, 265.50 फिमेलचा आहे आणि स्पोर्टचा 227 आहे. एसबीसीचा बघितला तर 266 जनरल आहे, फिमेल 255.50 आहे आणि स्पोर्ट 209.50 आहे. एनटीसीचा 303 एवढा लागलेला आहे आणि 273 फिमेलचा आहे. एनटीडीचा 286 आहे जनरल, 261.50 लागलेला आहे फिमेलचा, 241 आहे स्पोर्टचा. त्यानंतर ओबीसी जर बघितलं तर 284.50 ओबीसीचा आहे, फिमेलचा 266 आहे, स्पोर्टचा 226 लागलेला आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएसचा कट ऑफ 273.50 लागलेला आहे, फिमेल 256.50 आहे आणि स्पोर्टचा 255 आहे.
त्यानंतर ACBCचा कट ऑफ पाहिला तर तो 300.50 एवढा आहे. फिमेलचा तो 280.50 आहे आणि स्पोर्टचा 242 आहे. ग्रुप दिव्यांग ए ग्रुपचा 252.33 आहे. ग्रुप बी चा 204.50 आहे. ग्रुप सी चा लागलेला आहे 201.50 लागलेला आहे. आणि जर आपण ग्रुप ए बी बघितला दिव्यांग मधला 221 आहे आणि ऑर्फनचा कट ऑफ 249 एवढा लागलेला आहे. हा झाला STI चा. आणि ASOच्या 3 जागा होत्या विद्यार्थी मित्रांनो आणि मग 3 जागांसाठी तो कट ऑफ तेवढा जाणारच होता हाय. 310.50 जनरल, फिमेलचा 301.50 आणि जनरल SC ची जागा होती 298 त्याचा लागलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो हे एकच मी फक्त SR चं परिपत्रक तुम्हाला वाचून दाखवतो. असे SR, ASO, STI तिघांचं परिपत्रक आलेलं आहे. आता हे जे परिपत्रक आहे यामध्ये त्यांनी म्हटलंय की संयुक्त मुख्य परीक्षा जो आहे त्याचा मुद्रांक निरीक्षक गट ब याच्या 84 पदांचा आम्ही अंतिम निकाल लावतोय. यामधून कोल्हापूर मधून सावंत निलेश लक्ष्मण हे राज्यातून पहिले आलेले आहेत आणि नाशिक जिल्ह्यातून वनसोडे पूजा दशरथ या राज्यात पहिल्या महिला आलेल्या आहेत. ठीक आहे. आता महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो असं आहे की आता इथला 5 नंबरचा पॉइंट बघा. हा 5 नंबरचा पॉइंट, हा पॉइंट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. संदर्भीय क्रमांक 2 वरील आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा निकाल म्हणजे ऑप्टिंग आउट मधून संमती घेण्याचा विकल्प देण्याचा पर्याय रद्द करण्यात आला होता. महाराष्ट्र गट ब राजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा 2025 मधून 4 संवर्गांची भरती प्रक्रिया राबवली. अजून PSI चा निकाल लागायचा आहे समजा. सो या एकापेक्षा अधिक संवर्गाच्या पदांवर निवड होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांनी, आयोगानेच म्हटलेलं आहे. तरी सदर संवर्गाकरता प्रतीक्षा यादी लागू असल्याने प्रतीक्षा यादी शासनाकडून प्राप्त होताच आयोगाकडून त्वरित उमेदवारांना उपलब्ध करून देण्याची कारवाई करण्यात येईल. आता विद्यार्थ्यांना मित्रांनो आता ही सगळी गंमत गेली आपली वेटिंग लिस्टवर. आता सगळा निकाल जो गेलेला आहे ना हा गेलेला आहे वेटिंग लिस्टवर. म्हणजे काय, पहिले आपल्याला ऑप्टिंग आउट होऊन जायची, मग फायनल निकाल लागून जायचा. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक सॅटिस्फॅक्शन होतं की चला बाबा निकाल येऊ शकतो ऑप्टिंग आउट झाल्यानंतर. पण इथं आता तुम्हाला पूर्णपणे डिपेंड राहावं लागणार आहे वेटिंग लिस्टवर. मग वेटिंग लिस्ट लागेल आणि मग वेटिंग लिस्ट नंतर तुमचा फायनल निकाल म्हणजे तुम्हाला टप्प्याटप्प्याने आता बोलवलं जाईल असा त्याचा अर्थ झालाय. म्हणजे आता विद्यार्थी कोणत्या तरी एक पोस्टवर कोणी SR जॉईन करेल, कोणी STI जॉईन करेल, कोणी समजा ASO जॉईन करेल. आता या तिघांच्या जॉईनिंग मधून ज्या ज्या वेटिंग लिस्ट क्लिअर होतील त्यानुसार आता रिकमेंडेशन होईल. म्हणजे आता डायरेक्ट आयोगाने रिकमेंडेशन लिस्ट देऊन दिलेली आहे. त्यामुळे काही पदांवर एकच उमेदवार 2-2, 3-3 ठिकाणी राहण्याची शक्यता आहे. म्हणजे एखादा उमेदवार ASO पण असेल, एखादा उमेदवार STI पण असेल आणि एखादा उमेदवार हा SR पण असणार आहे. आणि त्यामुळे पुन्हा जो गोंधळ ऍक्च्युअल होत होता त्यामुळे ऑप्टिंग आउट आलं होतं. पण विद्यार्थ्यांच्या काही चुकीच्या भूमिकेमुळे काहींनी पदांची पैशांची मागणी केली, काहींनी फोनाफोनी करून मुद्दाम जागा वॅकंट खाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी मागणी केली की ऑप्टिंग आउट पर्याय काढा आणि काहीतरी नवीन सॉल्युशन. पण आयोगाने काहीच सॉल्युशन काढलं नाही आणि डायरेक्ट निकाल जाहीर झाला. याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आणि वेटिंग लिस्ट आता खरं तर 2 वर्ष राहणार आहे आणि त्यामुळे कदाचित हा निर्णय आयोगाने घेतला असावा की 2 वर्ष वेटिंग लिस्ट राहणार आहे. त्यामुळे जो ज्या पदावर जॉईन करेल, जॉईन केल्यानंतर ती पद आपोआपच रिक्त होईल. रिक्त झाल्यावर पण आता एखादा विद्यार्थी जॉईनच नाही करणार 6-6 महिने, तर मग अशा वेळेस काय, तर त्या बाबतीतली प्रक्रिया पण आयोगाने पुढे जाहीर करावी की तो कसा जॉईन करणार आहे, किती दिवसात त्याला जॉईनिंग येणार आहे. असे अनेक मुद्दे आता चर्चेत राहणार आहेत. आणि त्यामुळे जे विद्यार्थी बिचारे कोणी वेटिंगवर असतील म्हणजे आता वेटिंगवर राहू शकतात, तर यांनी घाबरून जायचं कारण नाहीये. 100% तुम्हाला वेटिंगवर घेतलं जाऊ शकतं. आता 2 वर्षापर्यंत वेटिंग राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं तुम्ही घाबरून जाण्याचं कारण नाहीये. पण आता हा एक नवीन पायंडा पडलेला आहे. कारण आता होईल काय विद्यार्थी मित्रांनो, गट क ला 10,000 पेक्षा जास्त पदांची जाहिरात येऊ शकते, शक्यता आहे. आता काय होईल माहितीये का, की तिथं मल्टिपल पद आहेत आणि मल्टिपल पदांमुळे आता होईल काय, एकच विद्यार्थी आता 4-4, 5-5 पदांवर निवडेल किंवा तो राहील आणि त्यावेळेस काय गोंधळ होईल बघा तुम्ही आता. म्हणजे एक मोठा पॅन्डोरा बॉक्स ओपन होऊन गेला या. आणि ASO म्हणजे एक्साइज सब इन्स्पेक्टरला, त्यानंतर STI ला टॅक्स असिस्टंटला, क्लर्कला, अजून त्याच्यात तलाठी जागा आलेल्या आहेत. आता विद्यार्थी 3-3, 4-4 ठिकाणी निवडेल आणि मग कोण कुठं जॉईन करेल आणि मग
ती वेटिंग लिस्ट 2-2 वर्षापर्यंत चालेल. म्हणजे असा तो थोडक्यात आता निर्णय झालेला आहे. तर बघूया आता गट क च्या बाबतीत आयोग काय भूमिका बजावते, अजून PSIचं निकालामध्ये अजून नवीन काय येतं का ते बघणं उत्सुकतेचं असेल. सो विद्यार्थी मित्रांनो, काळजी करू नका. एक तुम्हाला समजून देण्यासाठी मी हे सगळं माहिती दिली की आता नेमकं पुढे प्रोसेस कशी राहील. सो आपल्या अद्विक करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. दररोज आपण मोफत सह्याद्री बॅच घेतोय महाराष्ट्र भूगोलचा. त्याची प्लेलिस्ट पण आपल्या ऍपला म्हणजे आपल्या युट्यूबला अवेलेबल आहे. तीही तुम्ही काय करायची आहे विद्यार्थी मित्रांनो, बघायची आहे, जे कोणी आता पुढच्या परीक्षेसाठी तयारी करतायत अशांनी. सो आजसाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद.